शेतकरी बंधूंनो, या खरीप हंगामामधलं कापूस बऱ्याच शेतकऱ्याचं प्रमुख पीक असतं. अकोला जिल्ह्यातील एक शेतकरी आहेत, ते माझ्या बाजूला बसलेले आहेत आणि त्यांनी या कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी अकोला पॅटर्न तयार केलेला आहे. आणि जो अकोला पॅटर्न आहे कापसाचा, तो सघन कापूस लागवड तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्याला इंग्रजीमध्ये HDPS म्हणजे हाय डेन्सिटी प्लांटिंग सिस्टम असं त्याला म्हटलं जातं. आणि या पद्धतीमध्ये कापसाचं उत्पादन निश्चित वाढतं, हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. अनेक शेतकरी ही जी सघन कापूस लागवड पद्धत आहे त्याबाबतीत अनेक प्रश्न विचारतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सघन कापूस लागवड पद्धत काय आहे, त्यामध्ये शेतकऱ्याच्या मनामध्ये कोणकोणते प्रश्न आहेत, त्याची उत्तर आपल्याला हे दिलीप ठाकरे हे शेतकरी देणार आहेत. मागील 10 ते 11 वर्षापासून मी हाय डेन्सिटी प्लांटिंग सघन लागवड पद्धत अकोला मॉडेल असं त्याला आपण म्हणतो, केंद्रीय वस्त्रमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री यांनी या मॉडेलला अकोला मॉडेल असं एक नाव दिलेलं आहे. तुम्ही सांगितलं की तुम्ही अकोला पॅटर्नची निर्मिती केलेली आहे. आणि अकोला पॅटर्नची निर्मिती तुम्ही केल्यानंतर म्हणजे सघन पद्धत लागवड जी आहे कापसाची, तिची प्रचार प्रसिद्धी केल्यानंतर, त्याचे प्रयोग तुमच्या शेतावर राबवल्यानंतर त्याची जी प्रसिद्धी आहे किंवा अनुकरण आहे ते अकोला जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भातील अनेक जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. तर अकोला जिल्ह्यामध्ये किती क्षेत्र असेल? अकोला जिल्ह्याचा जर आम्ही विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये मागील वर्षी साधारणतः 20,000 हेक्टरवर या पद्धतीनं लागवड झालेली होती. आणि आमचा अकोला जिल्हा आहे साधारणतः 90% क्लोजर पेशिंगमध्ये गेलेला आहे. म्हणजे 3 फूट बाय 1 फूटवर हा गेलेला आहे. प्रति एकर 3 ते 3.5 पॉकेट 4 पॉकेट लावून हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये या पद्धतीनं पेरणी होते. आणि शेतकऱ्यांचे रिझल्ट चांगले मिळाले आहेत. या पद्धतीमध्ये उत्पन्न वाढलेलं आहे. आणि HDPSमध्ये जे आहे तर एकरी 6 पॉकेट लावून एकदम चांगलं उत्पन्न वाढलेलं आहे. तर तुम्ही आता 11 वर्षापासून HDPSची कापसाची लागवड करताय, म्हणजे सघन पद्धतीने लागवड करताय. तर सघन लागवड करण्याच्या अगोदर तुमचं उत्पादकता किती येत होती आणि आता सघन पद्धतीने तुमची किती येते आणि दरवर्षी तुमच्याकडे किती एकरवर सघन लागवड असते? माझं दरवर्षी 50, 55 ते 60 एकर यावर माझं स्वतःचं आमचं क्षेत्र असते. जेव्हा सघन लागवड पद्धत मी जेव्हा 11 वर्षा आधी सुरुवात केली, त्याच्या आधी माझी जी उत्पादकता होती तर एकरी 5 ते 6 क्विंटल, एखाद्या वर्षी जर 7 क्विंटल उत्पन्न झालं तर तो आमचा फार चांगलं वर्ष आम्ही त्याला समजत होतो. त्यावेळेस माझं 2 ओळीतील अंतर 4 फूट आणि 2 झाडातील अंतर 2 फूट असं माझं हे अंतर राहायचं. जेव्हापासून मी HDPS कॉटन कन्सेप्ट अकोला मॉडेल त्याला म्हणतो, या पद्धतीमध्ये जेव्हापासून मी लागवड करायला सुरुवात केली तर याच्यामध्ये हायएस्ट उत्पन्न मला एकरी 18 क्विंटल मिळालं. म्हणजे तुमच्याकडे सुद्धा हलकी जमीन आहे, मध्यम आहे, भारी आहे? हां, आता आम्ही सरासरी जर आम्ही जेव्हा काढली तर 15 क्विंटलच्या आसपास येतो. जे हलकी जमीन आहे तर साधारणतः 10-12 क्विंटल, आणि जे चांगली जमीन आहे बऱ्यापैकी आहे अशी तर तिथं 16-17 क्विंटलपर्यंत उत्पन्न येते. म्हणजे ॲव्हरेज जर आम्ही 50-60 एकराचा काढला तर सरासरी एकूण क्षेत्र आणि एकूण झालेला कापूस असं 15 क्विंटलच्या आसपास आम्हाला उत्पन्न मिळतं. बरं, तर ही जी सघन कापूस लागवड आहे ती पारंपरिक कापूस लागवडीपेक्षा थोडी वेगळी आहे. कशामुळे म्हणतात त्याला सघन कापूस लागवड? सघन लागवड पद्धत जी आहे झाडाची संख्या वाढवून उत्पन्न वाढवणारी ही एक पद्धत आहे. तर आपल्या देशामध्ये जर मशीन पिकिंगपर्यंत आपल्याला जर जायचं आहे, मशीनद्वारे वेचणीपर्यंत आपल्याला जर जायचं आहे तर आपल्याला HDPS कॉटन कन्सेप्ट म्हणजे आमच्या अकोला मॉडेल या मॉडेलमध्ये शेती करावं लागेल. तुमचं म्हणणं असं आहे, मला कळालं, कापसाची लागवड जी आहे ती कमी अंतरावर करायची, म्हणजे तुमची एकरी झाडाची संख्या वाढवायची. बरोबर. आणि दुसरी गोष्ट आहे की एकरी झाडाची संख्या वाढली की उत्पादन पण वाढतं. हे नागपूर येथील आपली जी एक कापसावर संशोधन करणारी जी संस्था आहे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. शेतकरी बंधूंनो, आपली भारताची जी कापूस उत्पादकता आहे जगभर ही रुईमध्ये मोजली जाते. तर आपल्याकडे सरासरी रुईची उत्पादकता प्रति हेक्टरी म्हणजे 2.5 एकरमध्ये फक्त 450 किलो एवढीच आहे. आणि ते जर तुम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चायना अशा देशामध्ये जर गेलं तर तिथली जी उत्पादकता आहे रुईची प्रति हेक्टरी 1500 ते 1700 किलो एवढी आहे. ही जर उत्पादकता तुम्हाला वाढवायची असेल तुम्हाला लागवड पद्धतीमध्ये थोडे बदल करावे लागतील. आणि ही बदल करण्याची टेक्नॉलॉजी सघन पद्धत. तर ही सघन पद्धत जी टेक्नॉलॉजी आहे, सघन पद्धत कापसाची लागवड आहे,
त्यामध्ये 4 बाबी फार महत्त्वाच्या आहेत. तर ह्या 4 बाबी कोणत्या त्या सांगा मला जरा. SDPS मध्ये जे हलकी ते मध्यम जमीन असेल 3 फूट बाय अर्धा फूट 90 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर आणि भारी जमीन असेल तर 3 फूट बाय 1 फूट म्हणजे 90 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर असं यामध्ये आपल्याला लागवड करायला पाहिजे. नंतर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की वाणाची निवड कशी असली पाहिजे. साधारणतः यामध्ये लवकर येणारे वाण 150 ते 160 दिवसाच्या कालावधी असलेले वाण यामध्ये आपण लागवड करायला पाहिजे. आणि दुसरा विषय आहे सगळ्यात महत्त्वाचा PGR प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, ज्याला आपण मार्केटमध्ये उपलब्ध चमत्कार आहे किंवा इग्नेटस असेल याचा योग्य वेळेवर वापर हा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि नंतर यामध्ये न्यूट्रिशन मॅनेजमेंट आणि NPK फर्टिलायझरचा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मला जर हाय डेन्सिटी प्लांटिंग म्हणजे घन पद्धतीने कापसाची लागवड जर यशस्वी करायची असेल तर त्यामध्ये 4 बाबी फार महत्त्वाच्या आहेत. त्या चुकल्या तर आपल्याला त्याला उत्पन्न येत नाही. पहिली जी बाब आहे ती म्हणजे जमिनीच्या प्रकारानुसार 2 झाडामधला अंतर ठरवणे. नंबर 1चा मुद्दा. नंबर 2चा मुद्दा, तुम्ही अंतर कमी झालं की त्या कमी अंतराला सोयीस्कर अशा तुम्हाला जाती निवडाव्या लागतील. म्हणजे जास्त फोपवणाऱ्या पसरणाऱ्या अशा कापसाच्या जाती निवडून तुम्हाला चालणार नाही. त्यासाठी उभट वाढ असणाऱ्या जाती तुम्हाला निवडायच्या आहेत. म्हणजे लवकर येणार आहे, साधारणतः 150 ते 160 दिवसामध्ये. ही दुसरी बाब झाली. तिसरी जी बाब आहे ते कॅनॉपी मॅनेजमेंट, म्हणजे झाडाची जी वाढ आहे ती आपल्याला नियंत्रित ठेवावी लागते PGRच्या मार्फत. आणि चौथा जो मुद्दा आहे की आपल्याला याच्यामध्ये योग्य खताचं नियोजन करावं लागतं. मग खताचं नियोजन चांगलं असेल तरच तुम्हाला उत्पादकता तुम्हाला चांगली मिळेल. तर आपण एक बाबीवर चर्चा करू. आता पहिला जो मुद्दा आहे तुमचा, आपली जमीन कशी आहे त्या जमिनीनुसार तुम्हाला अंतर पण निवडायचं आहे. कृषी विद्यापीठ म्हणत आहे की हलक्या जमिनीमध्ये तुम्ही कापूस घेऊ नका, परंतु शेतकरी घेतात कारण त्यामधून इतर पिकापेक्षा जास्त पैसे मिळतात. मग या शेतकऱ्याच्या प्रश्नावर मात करण्यासाठीच CICR नागपूरने ही जी लागवड पद्धती आहे ती हलक्या जमिनीस सोयीस्कर अशी विकसित केलेली आहे. ही जी घन पद्धतीने कापूस लागवड तंत्रज्ञान आहे, आपण जर 3 बाय अर्धा फुटावर लागवड केली तर त्याला आपण सघन कापूस लागवड किंवा घनपद्धत कापूस लागवड म्हणतो. आणि 3 बाय 1 फुटावर जर आपण लागवड केली तर त्याला जवळजवळ लागवड म्हणजे क्लोजर स्पेसिंगची लागवड म्हणतो. हा जो फरक आहे तो शेतकऱ्यांनी जाणून घेणं फार गरजेचं आहे. हलकी, मध्यम आणि भारी अशा 3 प्रकारच्या जमिनी राहतात. तर या 3 प्रकारानुसार जमिनीच्या अंतर किती निवडलं पाहिजे. यामध्ये जे हलकी ते मध्यम जमीन आहे, या हलकीच्या मध्यम जमीनमध्ये अंतर जे आहे तर 90 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर 3 फूट बाय अर्धा फूट यामध्ये आपण लागवड केली पाहिजे. आणि जे भारी जमीन आहे त्या जमीनमध्ये 3 फूट बाय 1 फूट हे 90 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर या अंतरावर आपण यामध्ये लागवड करायला पाहिजे. शेतकरी बंधूंनो, मी अकोला जिल्ह्यामधील यांची शेती पण पाहिलेली आहे, तसेच बाकीच्या शेतकऱ्यांची पण ही जी कापसाची लागवड पाहिलेली आहे. मला पण आश्चर्य वाटलं होतं की एवढ्या कमी अंतरावर कापूस लावायचा असतो का. ठाकरे साहेबांनी जे अंतर सांगितलं की शेतकऱ्याला ही पटत नाही. तुम्ही प्रत्यक्ष ते ज्या शेतकऱ्यांनी ही या पद्धतीने लागवड केली तुम्ही जर पाहिली तर तुमच्या उत्पन्नामध्ये निश्चित वाढ होते. आपण विचार काय करतो की चांगलं उत्पन्न येण्यासाठी झाड फोपावलं पाहिजे, त्याच्यावर जास्तीत जास्त त्याचे बोंड आली पाहिजे, त्याच्यावर कैऱ्या आलेल्या पाहिजेत आणि त्यामुळे उत्पादन वाढतं. परंतु शेतकरी बंधूंनो, हे चुकीचा समज आहे. जास्त अंतरावर लागवडीमध्ये 4 ते 7 हजार झाडं फक्त एकरी बसतात. तुम्ही ही जर SDPS म्हणजे सघन पद्धत बघितली तर दुप्पट तिप्पट झाडं त्या प्रति एकरी बसतात आणि त्यामुळे तुम्हाला त्या झाडाच्या संख्या वाढल्यामुळे उत्पादन तुमचं वाढतं. आता याच्यामध्ये झाडाची संख्या वाढते. समजा तुम्ही 3 बाय 1 वर लावला, 3 बाय अर्धा वर लावला, फुटावर म्हणजे, तर किती झाडं बसतात आणि पारंपरिकमध्ये किती बसतात. हां, पारंपरिकमध्ये साधारणतः एकराला आपण 2 पॉकेटची लागवड करतो. त्यामध्ये झाडं साधारणतः 9,000 झाडाच्या आसपास 9 ते 10,000 झाडं त्यामध्ये बसतात. नंतर जे अकोला मॉडेल आहे आमचं त्यामध्ये साधारणतः 29,000 झाडं प्रति एकरामध्ये बसतात. त्याला बियाण्याचे 5.5 कोणत्या लागवड अंतरावर 90 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर 3 फूट बाय अर्धा फुटावर. आणि 3 बाय 1 वर लावली तर 3 बाय 1 वर जर लावली तर त्यामध्ये साधारणतः 14,500 झाडं त्यामध्ये एकरामध्ये बसतात. अंतर झालं आपलं. सर्वात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की तुम्ही या अंतरासाठी सोयीस्कर अशा तुम्हाला जाती पण निवडता आल्या पाहिजे. तर ह्या जातीचे वैशिष्ट्य काय असावे, म्हणजे जात कशी असावी आणि त्यानंतर मार्केटमध्ये अशा प्रकारच्या जातीचे बियाणं
मिळतं का शेतकऱ्याला? बरोबर. आता आपला देशामध्ये जर पाहिलं तर या पद्धतमध्ये शक्यतो सिंक्रोमाइज बॉल ब्रस्टिंगवालं इरेक्ट असं वाहन पाहिजे, सरळ वाढणार. सरळ वाढणारं. तर असं वाहन एकदम परफेक्ट वाहन आपल्या देशामध्ये सध्या उपलब्ध नाही आहे. आता जेही उपलब्ध आपल्याकडे वाहन आहेत इतर प्रायव्हेट कंपन्यांचे, त्यामधले जे लवकर येणारे वाहन साधारणतः 150 ते 60 दिवसामध्ये येणारे वाहन यामध्ये आपण निवडलेले पाहिजे. आणि अतिरिक्त फांद्या नसणारे, 2 बोंडातील अंतर कमी असणारे अशा वाहनाची यामध्ये आपण निवड करायला पाहिजे. सरळ वाढ झाली पाहिजे, सरळ. खोपणावर नसावी किंवा असं- बुटके, हां? किंवा बुटके असले पाहिजे. बुटके असले पाहिजे हं. आणि पानाचा आकार लहान असला पाहिजे, पानाचा आकार छोटा असला पाहिजे, आणि आकुड फांद्या पाहिजे, आखूड फांद्या असणार. आणि 2 नोड मध्ये आहेत त्याचं अंतर कमी ते अंतर पाहिजे, कमी म्हणजे बोंड असतं. जास्त येतात. महत्वाची गोष्ट म्हणजे ही लवकर यावी, म्हणजे 150 ते 160 दिवसामध्ये ते 140-50-60 दिवसामध्ये येणारे वाहन असले पाहिजे. असले पाहिजे. ही गुणवैशिष्ट्य असलेले जे वाहन आहेत ते मार्केटमध्ये कोणकोणते आहेत? वाहन जर सांगितलं तर थोडंसं एक म्हणजे कंपनीची जाहिरात केल्यासारखं होईल. नाही, आपल्याला कंपनीची कुठल्याही जाहिरात करायची नाही. बरोबर आहे. परंतु काय होतं, शास्त्रज्ञ सुद्धा त्यांना काही बंधन असल्यामुळं ते कंपनीची नावं घेत नाहीत. आणि शेतकरी विचारतात की अरे तुम्ही सांगताय कमी दिवसाचे घ्या, परंतु कोणते घ्या आम्हाला कळायला तर पाहिजे. त्यामुळे आपल्याला ही फक्त शेतकऱ्याला कळावं हा त्यामागचा उद्देश आहे. जर वाहन जर पाहिलं तर एक राशी सीड्स आहे. राशी सीड्समध्ये त्यांनी या पद्धतीसाठी एक वेगवेगळ्या व्हेरायट्या आता मार्केटला बाजारात आणत आहेत. त्या पाईपलाईनमध्ये पण त्यांच्याकडे भरपूर वाहन आहेत. SDPSवर चांगलं बियाणं देण्याचा त्यांचा चांगला प्रयत्न आहे. त्यामध्ये त्यांचं RCH 929 हे एक वाहन चांगलं आहे. त्याला काय 929 म्हणजे राशी मॅक्स, राशी मॅक्स 929 असं आहे. नंतर राशीचं स्विफ्ट हे वाहन पण चांगलं वाहन आहे. म्हणजे RCH 971 नावाचं एक वाहन आहे. बरं. त्याच्यानंतर त्यांचं एक निओ नावाची एक व्हेरायटी आहे 578, हे पण वाहन चांगलं आहे. आणि त्याच्यानंतर नुजवडू कंपनीचं विजेता आहे. न्यूझीलंडचं विजेता एक आहे, अद्यापन आहे वाटतं ना? मी लागवड केलेलं नाही, पण अद्याप आहे म्हणून हे कमी दिवसाचंच वाहन आहे. हो. आणि दुसरा अमृता पण एक कमी दिवसाचं वाहन आहे. बरोबर हा, हे 3 त्यांचे आहेत. बरोबर. त्यानंतर वेदा सीडचा एक कुठला वाहन आहे, वेदा सिटीचं प्लॅटिनम नावाचं एक वाहन आहे. नाही का महकोचा उपज पण आहे. मैकोचं उपज पण आहे. मी स्वतः लागवड नाही केली त्या गोष्टी. हा पण कमी दिवसाचाच वाहन आहे. बरोबर. म्हणजे MRC 7301 म्हणजे त्याला उपज म्हणून म्हटलं जातं. आणि अजित सीडचा ACS 5 अजित 5 अजित पण 5 एक वाहन चांगलं आहे. अजितचा 5 नंबरचा जो वाहन आहे हो, तो पण शेतकरी घेतात. चांगलं. आणि अंकुर सीडचा कीर्ती नावाचं वाहन आहे. तर असे हे जे वाहन आहेत बरोबर. यापैकी तुम्ही कुठलेही वाहन तुम्ही निवडू शकता. याच कंपनीचे निवडा असं आम्ही सांगत नाही. बरोबर. परंतु सल्ला एकच आहे की तुमच्याकडे जर क्षेत्र जास्त असेल तर तुम्ही एकच व्हरायटी घेऊ नका. वेगवेगळ्या कंपन्याचे वेगवेगळ्या कंपन्याचे. वेगवेगळे वाहन जे आहे ते लावून पहा, म्हणजे तुमच्या परिसरामध्ये तुमच्या वातावरणामध्ये बरोबर. कोणता वाहन उठून येतोय, उठून दिसतोय बरोबर. हे तुम्हाला कळेल. उत्पन्न कोणतं चांगलं येतंय ते. आणि एकच वाहन घेऊन रिक्स घेतल्यापेक्षा पर्यायी 2-4-5 वाहनाची लागवड करावी. तिसरा मुद्दा कॅनोपी मॅनेजमेंट. कॅनोपी. बरोबर. काय होतं की जमीन भारी आहे, निवड चांगला आहे, बरोबर. तुम्ही खतं जास्त दिलेली असतील, बरोबर. सारखा पाऊस होत असेल तर पिकाची वाढ खूप फास्ट होते. बरोबर. म्हणजे कमी दिवसाचा जरी वाण असला तर बरोबर. त्याची अतिरिक्त वाढ होते. बरोबर. तर आपल्याला पाहिजे तशी कमी वाढ होण्यासाठी तुम्हाला कॅनोपी मॅनेजमेंट करावं लागतं. कॅनोपी सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे यामधला. यामध्ये कपाशीची जी उंची आहे साधारणतः 3 ते जास्तीत जास्त 3.5 फूट, याच्यापेक्षा जास्त व्हायला नको. त्यासाठी आपल्याला PGR प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आपण त्याला म्हणतो. जसं मार्केटला एकमेव उपलब्ध आहे चमत्कार किंवा इग्नेटर्स. यामध्ये जो PGRचा जो वापर आहे साधारणतः पहिली फवारणी जेव्हा आपण 35-40 दिवसांनी आपण करतो तर त्यामध्ये चमत्कार 250 मिली प्रति एकर किंवा इग्नेटस 60 मिली प्रति एकर आपण त्यामध्ये घ्यायला पाहिजे. नंतर साधारणतः 50 ते 55 दिवसांनी जेव्हा आपण फवारणी करतो तेव्हा चमत्कार 250 ml प्रति एकर किंवा इग्निटस 80 ml प्रति एकर घेऊन आपण फवारणी करायला पाहिजे. आणि यामध्ये एक विशेष म्हणजे साधारणतः 200 लिटरच्या आसपास पाणी प्रति एकर फवारणी यामध्ये आपण करायला पाहिजे. आपल्याला असं वाटेल की 75-80 दिवसांनी PGRचे स्प्रे केल्यानंतरही हाईट कंट्रोल झाली नाही, उंची कंट्रोल झाली नाही, तर तेव्हा
शेंडे कट करावे. दिलीप ठाकरे साहेबांनी त्यांच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून त्यांचे अनुभव सांगितलेले आहेत. त्यांची बरीचशी भारी जमीन आहे आणि खारपाणी पट्ट्यातील जमीन आहे. त्यामुळे त्यांच्या कापसाची जी वाढ आहे ती फार चांगली होते. परंतु कापूस संशोधन संस्था जी आहे नागपूरची, त्यांनी जी संशोधन केलेलं आहे आणि ज्या शिफारशी केलेल्या आहेत त्या तुम्हाला मी सांगतो की त्यांनी हे कॅनॉपी मॅनेजमेंट म्हणजे वाढ नियंत्रण करण्यासाठी 3 बाबी सांगितलेल्या आहेत. की पहिली जी बाब आहे की तुम्ही पीक जे आहे ते 40 ते 45 दिवसाचं झाल्यानंतर म्हणजे साधारणतः 40 ते 45 सेंटीमीटर उंची गाठल्यानंतर तुम्ही चमत्कारची 1 लिटर पाण्यामध्ये 1 ml चमत्कार मिसळून तुम्ही फवारा आणि साधारणतः एकरी 200 मिलीलिटर तुम्हाला हे चमत्कार लागेल मिली आणि एकरी 200 लिटर तुम्हाला पाणी लागेल. दुसरी जी फवारणी आहे ती पहिल्या फवारणीच्या 15 ते 20 दिवसानंतर म्हणजे साधारणतः 55 ते 60 दिवसानंतर तुम्हाला दुसरी फवारणी करायची चमत्कारची. ती 1 लिटरला 1.2 फवारणी तुम्हाला करायची एकरी 250 मिली. आणि तिसरी जी फवारणी आहे आवश्यक असेल तरच, म्हणजे भारी जमीन आहे, सततचा पाऊस पडतोय, बेवड चांगला आहे, अतिशय सुपीक जमीन आहे, अशा वेळी तुम्हाला जी फवारणी आहे ती तुम्हाला तिसरी फवारणी साधारणतः 90 दिवसापर्यंत म्हणा तुम्ही. तर 90 दिवसापर्यंत तुम्हाला प्रति लिटर पाण्यामध्ये चमत्कार 1.20 म्हणजे 12 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये तुम्हाला फवारणी करायची. आणि शेतकरी बंधूंना हे फक्त सांगण्यापुरतं आहे. परंतु काय होतं, प्रत्येकाची जमीन वेगळी असते. हलकी, मध्यम, भारी, सुपीक असते, खतं जास्त दिलेली असतात, बेवड असतो चांगला, सततचा पाऊस असतो. तर यामुळे सुद्धा तुमचा मागं पुढं होऊ शकतो. त्यामुळे तुमची पहिली जी खुणगाठ आहे ती साधारणतः 40 ते 45 सेंटीमीटर उंची झाली की पहिली फवारणी. बरोबर. साधारणतः 60-65 सेंटीमीटरचं जाड झालं की दुसरी फवारणी. आणि समजा ती तिसरी फवारणी तुम्हाला करायची नसेल तर 10 लाड पद्धतीने तुम्ही शेंडा पण खोडू शकता. फक्त हे जे चमत्कार सांगितलं त्यांनी किंवा इग्निटस सांगितलं ते फवारत असताना जमिनीमध्ये पुरेशी ओल पाहिजे आणि फवारणी केल्यानंतर साधारणतः 8 दिवस ती जमिनीमध्ये ओल टिकली पाहिजे. तेव्हा याचं सक्सेस तुम्हाला चांगलं मिळतं. नाही, यामध्ये एक विशेष आहे. जेव्हा आपण चमत्कार किंवा इग्नेटसची जेव्हा आपण फवारणी करतो तेव्हा जमीनमधली जे वरचा लेवल आहे तो ओलावा त्यामध्ये ओलावा असला पाहिजे. म्हणजे चालताना पायाला शक्यतो माती जर लागत असेल, ओली माती, तर अशा वेळेस चांगला रिझल्ट आपल्याला त्याचा मिळतो. पण वरचा लेअर जर आपला जमीनचा सोकलेला असेल तर अशा वेळेस PGRची फवारणी करू नये. तर आता ही PGRची फवारणी करत असताना त्यामध्ये आपण स्टिकर्स, बुरशीनाशकं, कीटकनाशकं किंवा तणनाशकं काय फवारू शकतो, टाकू शकतो, मिसळू शकतो. तसं जर पाहिलं त्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा बुरशीनाशकं हे थोडंसं नाही म्हटलेलं आहे त्यामध्ये. पण शेतकऱ्याला हे शक्य नाही. PGRची वेगळी फवारणी करणं, नंतर कीटकनाशकाचं, बुरशीनाशकाची वेगवेगळी करणे काही शक्य नाही. त्यामुळे बाकीचं आवश्यकतेप्रमाणे जे कीटकनाशक आहे तर याच्यासोबत मी स्वतः घेत असतो. आवश्यकतेप्रमाणे जे की आपल्या शेतामध्ये कीड आहे त्याप्रमाणे आपली कीटकनाशकं, कमीत कमी कीटकनाशकं या PGR सोबत घेतले तरी चालेल. शेतकऱ्यांचं स्टिकर पण चालते. नाही, शक्यतो स्टिकर पण यामध्ये टाकायला नको. नाही, पण शास्त्रज्ञ सांगतात फक्त स्टिकर टाका, बाकीचे त्यात मिसळू नका. नाही, स्टिकर पण एक चांगल्या क्वालिटीचं स्टिकर असलं पाहिजे. साधारण जर स्टिकर असले तर त्यामुळे थोडंसं औषध फाटण्याचं प्रमाण त्या स्टिकरमध्ये होऊ शकते. शेतकरी बंधूंचं एक आपलं नेहमीकरता सातत्याने चूक होत राहते की जेव्हा कपाशीची उंची जेव्हा वाढतो तेव्हा तो शेतकरी आपला हाईट कंट्रोल करण्याच्या तयारीत लागतो. पण असं करण्यापेक्षा सुरुवातच्या अवस्थेमध्येच कपाशीची वाढ होऊ नये, अतिरिक्त वाढ होऊ नये त्याची काळजी घ्यावी आणि योग्य वेळेवर PGRचा वापर करावा. तुम्ही पिकाची वाढ नियंत्रित केली तरच तुम्हाला उत्पन्न तुमचं वाढवू शकतं. हे फार महत्त्वाचं आहे. बरोबर. एकदमच फार डोक्याच्या वर गेल्याने तुम्ही आता PGR फवारतो म्हणलं तर ते अजिबात चालत नाही. साधारणतः 90 दिवसाच्या नंतर PGR फवारणी करण्याची शिफारस नाही. तेव्हा वेळ निघून गेलेला असतो. त्यामुळे तुम्हाला सुरुवातीपासूनच लक्ष द्यावं लागतं, निरीक्षणे घ्यावे लागतात. आणि मी तुम्हाला तिसरी फवारणी जी सांगितली गरज असेल तर 90 सेंटीमीटर झाल्यानंतरच तुम्हाला ही जी तिसरी फवारणी आहे ती करायची किंवा शेंडा खोडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला चमत्कारची किंवा जी प्लांट ग्रोथ रेग्युलरची फवारणी तुम्हाला करण्याचं शास्त्रज्ञ सांगत नाही.
त्याचे दुष्परिणाम होतात. बरोबर. म्हणजे तुमचं जे झाड आहे ते आउट ऑफ सीड राहतं, म्हणजे पिरामिडच्या असं ह्याच्यामध्ये राहतं. बरोबर. शेंडा दिसतो आणि तो पिरामिड तुम्हाला दिसतं. बरोबर. आणि साधारणतः 3 ते 3.5 फुटाच्या वर आपल्याला उंची जाऊ द्यायची नाही. बरोबर. हे शेतकऱ्यांनी डोक्यात ठेवलं पाहिजे, तरच आपल्याला चांगले रिझल्ट भेटतात. चौथा जो मुद्दा आहे अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा. यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य आणि रासायनिक खते यामध्ये जर आपण पाहिलं तर मी स्वतः यामध्ये पेरणीसोबत एकरी 75 किलो DAP प्रति एकर देतो. नंतर साधारणतः 30 ते 35 दिवसांनी एकरी एक बॅग म्हणजे 50 किलो 10-26-26 प्लस त्यासोबत युरिया 20 ते 22 किलो 25 किलो युरिया प्रति एकर आम्ही त्यामध्ये देतो. आणि नंतर मिक्स मायक्रोन्युट्रिएंट काही मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, ते पण या डोजमध्ये आपण शक्यतो सोबत दिलं पाहिजे. आणि तिसरा जो डोज आहे खताचा, तो युरिया साधारणतः 35 ते 40 किलो कपाशीची हाईट पाहून किंवा जमिनीची परिस्थिती पाहून आपण द्यायला पाहिजे. युरिया जेव्हा आपण देतो तर त्यासोबत WDG फॉर्ममध्ये 80% जे सल्फर येते ते आपण त्या युरियासोबत त्याला कोटिंग करून आपण त्याला द्यायला पाहिजे. आणि जेव्हा सल्फर आणि आपण युरिया कपाशीला देतो तेव्हा आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. जर आपण जेव्हा 50-55 दिवसांनी जेव्हा आपण हा डोस देतो तेव्हा कपाशीची हाईट साधारणतः 2.5 ते 3 फूट झालेली असते. हे आपण जर वर फेकून दिलं तर पानावर पडल्यानंतर सल्फरमुळे पानं जळण्याची शक्यता असते. तेव्हा प्लास्टिकची पाईप किंवा आपण त्याला सरते म्हणतो, सरतेच्या साहाय्याने जो मजूर असतो त्याच्या एका हाती सरता आणि दुसऱ्या हाती खत द्या त्या सरत्यामध्ये टाकून, अशा पद्धतीनं आपण खताचा डोस त्यामध्ये द्यायला पाहिजे. तिसरा डोस युरिया जास्त काय देऊ नका, काहीतरी महत्व देणं मग अतिरिक्त वाढ होऊ नये यासाठी युरियाचा एक मर्यादित वापर यामध्ये आपल्याला करायचा आहे. आमच्या अकोला जिल्ह्यामध्ये बरेचसे शेतकरी असे आहेत की एकराला 5 ते 6 बॅग युरिया देतात आणि झाडाची अतिरिक्त वाढ होते. युरियाच्या डोसवर आपलं कंट्रोल असणं आवश्यक. तुम्ही म्हणले की जवळजवळ लागवड करायची. आमच्या भागामध्ये तर महिला टोकन करतात कापसाची. तुमच्या भागामध्ये न्यूमॅटिक प्लांटर आणि मॅक्झिमम लागवड होते, म्हणजे तुम्हाला पाहिजे त्या अंतरावर तुम्हाला त्याची लागवड करता येते. न्यूमॅटिक प्लांटर हे नवीनच यंत्र आहे. तर आम्हाला सांगा की ही जी लागवड आहे ही कमी अंतरावर करण्यासाठी बऱ्याच अडचणी येतात. त्या अडचणी कोणत्या येतात आणि त्यावर मात कशी केली पाहिजे, लागवड कशी केली पाहिजे, आणि जवळ लागवड करायची म्हटलं की बियाणं जास्त लागणार आहे, तर ते किती लागतं याची पण माहिती द्या. अकोल्यामध्ये आमच्या भरपूर न्यूमॅटिक प्लांटर्स उपलब्ध आहे आणि मी गेल्या 10 वर्षाआधी न्यूमॅटिक प्लांटर्स खरेदी केलेलं आहे. न्यूमॅटिक प्लांटर आणि आपलं पेरणी यंत्र जे आहे ट्रॅक्टरवर चालणार आहे त्यामध्ये फरक काय आहे? त्यामध्ये न्यूमॅटिक प्लांटरमध्ये एक व्हॅक्यूमच्या द्वारे एका ठिकाणी एकच बी टाकला जातो आणि 2 लाईनमधलं अंतर आणि 2 झाडांमधलं अंतर हे एकदम परफेक्ट जसं सेट करू आपण त्या हिशोबानं आपल्याला त्यामध्ये अंतर मेंटेन करता येतं. आमच्या अकोला जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर बरेचसे शेतकरी असे आहेत की त्यांनी काही जुगाड प्लांटर्स जे मार्केटला उपलब्ध आहे, जे 40-45 हजाराच्या आसपास आमच्या अकोट मार्केट असेल किंवा आमची मूर्तिजापूर मार्केट असेल अशा मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्यांनी पण भरपूर प्रमाणात पेरणी होते. न्यूमॅटिक प्लांटर एवढं ॲक्युरेसी त्यामध्ये येत नाही, पण तरी पण आपला कमी पैशामध्ये आपलं SDPS काम होऊन जातं. पण आमच्याकडे टोकन लागवड होते हाताने, बरोबर. तर त्यांनी कशी केली पाहिजे? आता मजुराच्या साहाय्याने 3 फूट बाय अर्धा फूट एवढं अंतर मेंटेन करणे किंवा तेवढी ॲक्युरेसी येणं इथं शक्य नाही. पण मानवचलित काही मशीन्स ज्या उपलब्ध आहेत मार्केटला त्यामध्ये आपण जर पुशअप मशीन ते ते लोटून चालवायचे जर वापर आपण केला तर त्यामध्ये म्हणजे होऊन जाईल. त्यांना काम एका दिवशीला एका मजुराकडून काम खूप जास्त काही होत नाही, पण आपलं काम चालून जाईल एवढं होऊन जातं. आणि न्यूमॅटिक प्लांटरने दिवसात किती पेरणी होते? न्यूमॅटिक प्लांटरनं एका दिवसामध्ये जर संपूर्ण दिवस जर आपल्याला काम करायला मिळाला, मध्ये पाऊस जर नाही आला, तर साधारणतः 25 ते 30 एकराच्या आसपास एका दिवशीला आम्ही पेरणी त्यामध्ये करतो. मग ही पेरणी करत असताना तुम्हाला पाठीमागच्या साईडने तणनाशक मारता येतं का? नाही, यामध्ये ती काही सुविधा नाही. यामध्ये रासायनिक खत देण्याची सुविधा आहे आणि बियाण्याची. तर शेतकरी बंधूंनो, आता ज्या ठिकाणी टोकन पद्धतीने लागवड होते तर महिलांना तर किती सांगितलं तुम्ही की अर्धा फुटावर लागवड करा, 1 फुटावर लागवड करा, परंतु त्या महिलाची दरवर्षीची सवय असते की त्यांना दूर दूर लावण्याची सवय असते, त्यामुळे हात आपोआप त्याचा लांब जातो. बरोबर. त्यामुळं
तुम्ही 3 फुटावर सुरुवातीला काकऱ्या आऊत मारणे बैलाच्या सहाय्याने 2 ओळीतलं अंतर. 2 ओळीतलं अंतर म्हणजे 3 फूट होईल. बरोबर. म्हणजे 90 सेंटीमीटर काकरी मारली आणि प्रत्येक महिलेला तुम्ही समजा तुम्हाला हलकी जमीन आहे अर्धा फुटावर लागवड करायची तर तुम्ही तेवढी अर्धा फुटाचीच एक काठी त्यांच्या हातामध्ये द्या. 1 फुटावर लागवड करायची असेल तर 1 फुटाची लाकडाची काठी जी आहे बरोबर. ती त्यांच्या हातामध्ये द्या आणि त्यानुसार त्यांना लागवड करायला सांगा. कारण तुम्हाला जास्तीत जास्त यश तुम्हाला मिळत असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त झाडं पण तुम्हाला तुमच्या शेतामध्ये बसली पाहिजेत. आणि त्यामुळं एक साधारणतः अर्धा फुटावर लागवड करायची म्हणलं की 5 ते 6 सेंटीमीटर खोलीवर तुम्हाला हे कापसाचं बियाणं टाकायचे, बुजून टाकायचे. त्यानंतर दुसरं माप घेऊन तुम्हाला तिथे त्याची लागवड करता येईल. माझ्या माहितीतले मराठवाड्यामधले अनेक शेतकरी आहेत की हलकी जमीन असून सुद्धा त्यांनी 20-20 क्विंटल 21-21 क्विंटल कापूस काढलेला आहे. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. आणि मी काय म्हणतो की तुमचे 5-6 क्विंटल तुमचं एकरी येते कोरडवामध्ये ते जरी 10 जरी क्विंटल झालं बरोबर. तरी खूप आपला फायदाच आहे. शास्त्रज्ञ सुद्धा असं सांगतात की साधारणतः HDPSमध्ये 20 ते 30% उत्पादन वाढ होते. परंतु त्यापेक्षा जास्त उत्पादन काढलेले पण अनेक शेतकरी आहेत. माझ्या संपर्कातले असे बरेचसे शेतकरी आहेत की जे प्रॉपर चांगल्या पद्धतीचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट किंवा सर्व व्यवस्थापन चांगलं करतात आणि HDPSमध्ये शेती करतात. तर 10 क्विंटलच्या आत 10 क्विंटलपेक्षा कमी उत्पन्न झालेले शेतकरी शक्यतो नाही सारखेच आहेत. क्वचित एखादी गैरसोयी करत असेल, हाईट कंट्रोल करत नसेल तर त्याचा तो विषय वेगळा आहे. पण 10 क्विंटलपेक्षा जास्त उत्पन्न या पद्धतीमध्ये निश्चित होते झाडाची संख्या वाढवून. तुम्ही आता मोठे शेतकरी आहेत. मोठे शेतकरी असले की आपल्याला जास्त उत्पादकता सहसा मिळत नाही कारण मॅनेजमेंट तेवढं होत नाही. पण तुमच्या भागामध्ये जे लहान शेतकरी आहेत त्यांचं उत्पन्न किती येतं सांगावर जरा. जे छोटे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे 2, 4, 5 एकरमध्ये HDPSनं आमच्या अकोला मॉडेलनं लागवड करतात आणि ते भरपूर मेहनत करून कंटिन्यूअस दिवसभर शेतात राहून एकरी 18-20 क्विंटलपर्यंतही उत्पन्न घेणारे या पद्धतीमध्ये शेतकरी आमच्याकडे आहेत. आणि मी स्वतः एकरी 18 क्विंटलपर्यंत या पद्धतीमध्ये उत्पन्न घेतलेलं आहे. यामध्ये शेतकऱ्यांचं नेहमीकरता उत्पन्नाचं जे गणित असते ते नेमकं गणित चुकत असते. यामध्ये आपण एकराला साधारणतः 5.5 ते 6 पॉकेट बियाण्याची लागवड करतो आणि झाडाची संख्या 29,000 झाडं प्रति एकरामध्ये आपण यामध्ये लागवड करतो. त्यामधलं साधारणतः 10 ते 12% आपण जर त्यामधलं उगवणशक्ती कमी झाली किंवा अंतर्गत मशागत करताना काही झाडाची संख्या कमी झाली असं कमी होऊन 25,000 झाडाचं आपण गणित करूया. आणि हा जो कन्सेप्ट आहे हा काही असा 70-100 बोंड प्रति झाडाला लागतील हा कन्सेप्ट नाही. आपल्याला फक्त प्रति झाडाला 15 बोंडच आपल्याला आवश्यक आहे. 15 बोंडाचं आपण एक गणित करूया. आता सुरुवातीला जो कापूस निघतो पहिल्या वेचणीमध्ये त्याचं वजन जो असते बोंडाचं साधारणतः 5 ते 5.5 ग्राम बोंड वजन असते आणि जो सगळ्यात शेवटी कापूस निघतो त्याचं वजन साधारणतः 3.5 ते 4 ग्राम असते. तर आपण कमीत कमी 4 ग्राम एका झाडाला एका बोंडाचं वजन आपण गृहीत धरूया. एका झाडाला 15 बोंड आणि प्रत्येक बोंडाचं वजन 4 ग्राम असं जर आपण त्याचा गुणाकार केला एक झाड देते आपल्याला 60 ग्राम कापूस. 25,000 झाडं आपल्या शेतामध्ये आहेत, गुन्ह्याला 60 ग्राम कापूस असं जर आपण गुणाकार केला तर आपल्याला 15 क्विंटल उत्पन्न हमखास मिळते. बरेचसे शेतकरी आहेत की ते प्रति झाडाला 20 बोंड मेहनत करून त्याला म्हणजे मेंटेन करतात, लावतात, तर त्यांना 20 क्विंटल होते. सरासरी ॲव्हरेज जेवढे बोंड तेवढं प्रति एकर उत्पन्न असं आपण त्याला म्हणूया. 10 बोंड प्रति एकर सरासरी तुम्हाला लागलं तर प्रति झाड तर ते 10 क्विंटल मिळेल. 12 क्विंटल असेल 15 क्विंटल जेवढी आपण मेहनत करू त्याची मशागत करू तेवढं आपल्याला उत्पन्न त्यामध्ये आपलं. सर्वात महत्त्वाचं शेवटी सांगतो की 150 ते 160 दिवसामध्ये आपला कापूस जमिनीच्या बाहेर पडला पाहिजे. म्हणजे पाणी जर चांगलं असेल विहिरीला वगैरे तर तुम्हाला रबीचं पीक घेता आलं पाहिजे. आणि ज्या वेळेस शेंद्री बोंडअळी येते त्याच्या अगोदर आपल्याला कापूस हा शेताच्या बाहेर काढता आला पाहिजे. म्हणजे तुम्हाला डबल क्रॉपिंग खरीप आणि रबीची 2 पिकं तुम्हाला घेता येतात आणि त्यामुळे तुम्हाला प्रति एकरी वर्षाचं जे उत्पन्न आहे पैशामधलं ते वाढवण्याची संधी या सघन कापूस लागवड पद्धतीमध्ये आहे. यामध्ये विशेष जे फायदे आहेत की शेतकऱ्याचं पेरणी आटोपल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं जे काम असते ते गॅप फिलिंग. आता वेगवेगळ्या भागात त्याला वेगवेगळे नाव आहेत. खाडे भरणे, खाडे भरणे,
किंवा बाकी काही इतर नावाने जो म्हणतात. बरोबर. तर आता शेतकरी पेरणी झाल्यानंतर सगळ्यात पहिलं काम करतो की खाडे भरण्याचं, गॅप खाडे भरावंच भरण्याचं. लागतात. पारंपरिक पद्धतमध्ये. बर पण SDPS मध्ये जे आमच्या अकोला मॉडेलमध्ये या खाडे भरण्याची गरज आपल्याला पडत नाही, कारण ऑलरेडी आपण 29,000 झाडांची संख्या प्रति एकर आपण लागवड करतो. त्यामुळे नाही 25,000 झाडं तर 24,000 झाडं प्रति एकर बसतील, 22,000 बसतील, तरी पण यामध्ये खाडे भरण्याचं काम पडत नाही. जेव्हा आपण खाडे भरतो तेव्हा शेतकऱ्याचं मनाचं समाधान होतं की आपण बा झाडाची संख्या शेतामध्ये आपण म्हणजे पाहिजे तेवढी ठेवली. पण नंतर 15-20 दिवसानंतर लागवड केलेलं जे झाड असते ते आपल्याला काही फारसं असं काही उत्पन्न देऊन जात नाही. शेतकऱ्याचं एक मनाचं समाधान होते, झाडाची संख्या कमी झाल्यामुळे नुकसान होते. तसं या SDPS मध्ये आमचं एक नुकसान होणार नाही. दुसरं, साधारणतः 160-70 दिवसामध्ये संपूर्ण कापूस आपला निघून येतो. त्याच्यामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याच्या आधी आपला संपूर्ण कापूस निघून येतो, म्हणजे गुलाबी बोंडअळीला आपलं पीक बरी पडत नाही. तिसरं, नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपला संपूर्ण कापूस निघून येतो. त्यामुळे आपण रब्बीचं हरभरा असेल किंवा गहू असेल, ज्यांच्याकडे इरिगेशनची बागायतची व्यवस्था आहे, असे लोक त्यामध्ये शेतकरी आपले पूर्ण रब्बीचं नियोजन त्यामध्ये करू शकतात. सघन कापूस लागवड करण्यासाठी शासन काही मदत पण करत आहे. ते या मदतीचं स्वरूप कसं आहे सांगता का? हो, यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून, केंद्रीय कृषी मंत्रालय आणि वस्त्र मंत्रालयाच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षापासून प्रति एकर साधारणतः 15,000 रुपये सबसिडी देण्यात आलेली आहे आणि हा प्रोजेक्ट चालवलेला आहे. गेल्या 3 वर्षापर्यंत CICR आणि नंतर KVK यांच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट राबवला गेला आणि या प्रोजेक्टमध्ये गेल्या 3 वर्षाचा अनुभव असेल, त्यांची उत्पादकता शेतकऱ्यांची साधारणतः 25 ते 30% वाढलेली आहे. काही शेतकऱ्यांचं काही असे उदाहरणं आहे की त्यांचे उत्पन्न दुप्पट झालेलं आहे या पद्धतीमध्ये. आणि आता खरीप 2026 करिता कपास क्रांती नावाचा हा एक प्रोजेक्ट आला आहे आणि प्रत्येक राज्य शासनाकडे हा प्रोजेक्ट गेलेला आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांना सबसिडी साधारणतः 18,500 रुपये प्रति हेक्टर सबसिडी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. आणि अंतरानुसार आहे का ते? अंतरानुसार काहीतरी आहे? हा, अंतरानुसार आहे. SDPS कन्सेप्टमध्ये जर आपण लागवड केली, म्हणजे 3 फूट बाय अर्धा फुटावर आपण लागवड केली तर 18,500 रुपये सबसिडी प्रति हेक्टर्स आपल्याला मिळणार आहे. आणि क्लोजर पेशिंगनं जर आपण लागवड केली, म्हणजे 3 फूट बाय 1 फूट, तर 14,000 रुपयाच्या आसपास प्रति हेक्टर अनुदान या पद्धतीमध्ये आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून मिळणार आहे. त्याकरता MahaDBTवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. अर्ज करावं लागेल ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपल्याला MahaDBTवर करावं लागणार आहे. यामध्ये इंडिव्हिज्युअल शेतकरी त्यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकणार नाही. आपल्या गावातील, आपल्या परिसरातील FPOs आहेत, FPC आहेत, बचत गट आहेत, आत्माचे गट आहेत, यांनी या पद्धतीमध्ये लागवड साधारणतः रजिस्ट्रेशन करावं आणि लागवड करावं. शेवटी शेतकरी बंधूंनो, या पद्धतीमध्ये कापसाचं उत्पादकतामध्ये प्रति एकर कापूस जास्त निघतो हे सिद्ध झालेलं आहे. मी अनेक शेतकऱ्याकडे ते पाहिलेलं आहे. त्यामुळे माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की काही ना काही क्षेत्रावर तुम्ही प्रयोग म्हणून या पद्धतीने शेती करा आणि तुम्हाला यामधून जर चांगला अनुभव आला तर निश्चित तुम्हीच तुमचं या सघन पद्धत कापूस लागवडीमधलं जे क्षेत्र आहे ते निश्चित वाढवाल. तरी सर्वांना या बाबतीत शुभेच्छा. नमस्कार.